गोकुळ गीते शिवसेनेचे सहयोगी सदस्य असतील। एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर गोकुळ गीतेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। शिवसेनेचा सहयोगी सदस्य म्हणून काम करणार असल्याचं गोकुळ गीतेंनी म्हटलंय। नाशिकचे विजयी उमेदवार गोकुळ गीते शिवसेनेचे सहयोगी सदस्य असतील। शिंदेंवरील विश्वासामुळे गीतेंची शिवसेनेला साथ असल्याचं श्रीकांत शिंदेंनी म्हटलं। या मतदारांनी जो माझ्यावर विश्वास टाकलाय त्या मतदारांच्या भविष्यात कामं करण्यासाठी त्यांच्या काही अडीअडचणी सोडवण्यासाठी परिषदेमध्ये शिवसेनेचा सहयोगी सदस्य म्हणून काम करण्यास त्यांनी पण त्या ठिकाणी मला परवानगी दिलेली आहे। मी आपल्या सर्वांना या ठिकाणी या पत्रकार परिषदेत सांगतो आणि भविष्यात मला अजून तसं काही मी इच्छा व्यक्त केली नाही, पण भविष्यात पण संघटनेची पण काही जबाबदारी मला ॲडिशनल खासदार साहेबांनी, सामंत साहेबांनी आणि किंवा मोठ्या साहेबांनी दिली तर ती पण मी पार पाडेल अशी मी या ठिकाणी आपण सर्वांच्या माध्यमातून त्यांना ग्वाही देतो। गोकुळ गीतेजी शिंदे साहेबांच्या कामावरती प्रभावित होऊन त्यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या काळामध्ये सहयोगी सदस्य, शिवसेनेचे सहयोगी सदस्य म्हणून त्या ठिकाणी काम करते आणि नक्कीच भविष्यामध्ये शिवसेना वाढीसाठी त्यांना शिंदे साहेब जी काही जबाबदारी देतील ती पूर्णपणे ताकदीने पेलण्याची क्षमता जी आहे ही त्यांच्यामध्ये आहे आणि त्यांच्यावरती येणाऱ्या काळामध्ये हा सगळा निर्णय जो आहे हा शिंदे साहेब घेतील। गोकुळ गीतेंना देखील साहेबांबद्दल अट्रॅक्शन होतं। ते अनेक वेळा साहेबांशी भेटलेले होते, बोललेले होते। किंबहुना दराडे साहेबांना उमेदवारी मिळायच्या अगोदर त्यांनी ही देखील साहेबांकडे मागणी केली होती की तिकिटाची मागणी केली होती। त्यांनी हे देखील मगाशी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलं की ते भारतीय जनता पार्टीचे सक्रिय सदस्य नाहीत आणि म्हणून साहेबांची चर्चा झाल्यानंतर त्यांनी शिवसेनेचे सहयोगी सदस्य म्हणून काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीनं भविष्यामध्ये शिवसेनेचे सहयोगी सदस्य म्हणून शिवसेनेला सहकार्य करतात।